ते घाटनांदूरचे बांधव नांदूर घाटचे बांधव ॲडमिट केले. त्यांना खूप मार आहे, त्याला तलवारीचा मार आहे. आई बहिणीवरती सुद्धा तिथं खूप अत्याचार झाला. कारण मराठ्यांचे मतं लागते, मराठ्यांचे नेते प्रचाराला लागते, मराठीच्या मतावर मोठंही व्हावं वाटतं. पण गोरगरीबावर अन्याय हे प्रत्येक वर्षी असंच आहे. हे 2-4 पिढ्यापासून असंच आहे. स्वतःचं संकट गेलं की वरती मुलगा काढायचं. जवळ संकट नाही, संकट अंगावरती, त्या टायमाला चपला सगळं पाया पडायचं. हे खूप दिवसापासून सगळाच समाज बघतो. नुसतं मराठाच नाही, हे सगळ्यांवरतीच असतं पहिल्यापासूनच. मी तरी सांगत होतो की हे होणार आहे, हे होणार आहे. बघतोय सगळा महाराष्ट्र बघतोय. आष्टीपाटोद्यात काय झालंय, बीडमध्ये काय झालंय, माजलगावला काय झालंय, परळीमध्ये काय होतंय, केजमध्ये आंबेगाव काय होतंय. उभा महाराष्ट्र बघतो. आणि हो द्या त्याला नावीला, त्यांना जीवच घ्यायचा मराठ्यांचा, मोठं व्हायचं मराठ्यांच्या जीवावर. पण मराठ्यांचे जीव घ्यायचे, मराठी जीव द्यायला तयार आहेत, घ्या जीव. शेवटी आता 2 बहीण भावाचा विषय, शेवटी मराठी मताला घ्यायचे, मोठं व्हायचं. पक्षात कोणच्या राहायचं, अजितदादांच्या राहायचं, शरद पवारांच्या राहायचं, परत शिवसेनेत पण राहायचं, भाजपमध्ये पण राहायचं. मराठ्यांची मदत घ्यायची, मराठीची जात संपवायची. जो खरा अपमान आणि खरी हार हे त्यांच्या व्यासपीठावर बसणाऱ्या मराठीची नेत्याची. कारण जातच संपायला लागली. काय किंमत आहे तुम्हाला काय किंमत राहणार आहे उद्या जातच जर संपली तर मराठ्यांच्या नेत्याला? तुम्हाला काय किंमत राहणार? झाडून घ्यायला लागेल. बघू महाराष्ट्र बघतोय उभा. हो द्या आता 100 चुका. शेवटी नावीलाच होईल, अशांतताच करायची त्यांना. त्याला काय नावीलाच आहे. मला सुद्धा धमक्या बघून घेऊ, कचाट्या ती मारून टाकू. हो काय होईल तुमच्याकडे असते करून तर बघा, समोरून या. आता नावीलाच आहे तुम्हाला. जर आता भावनाच बदलायची, अशांतताच पसरायची, त्याला मराठ्यांचं काय विलाज? त्याला काय विलाज आहे? मला बिलात नाही होणार. मी तर आता रोज येणार, आता तर रोज येणार. त्यांचे एक ध्यानात नाही. ते दोघं करायला लावतील बहीण भाऊ, त्यांच्या कार्यकर्त्याला पोस्ट टाकायला लावतील, मारून टाकू याला खलास करणार आहेत आम्ही. मला त्यांनी स्टेटमेंट दिलं आहे TV9ला की ते त्याला बी फिरायचं, म्हणजे मला त्यालाही फिरायचं आहे. मी कधी म्हणलो पंकजाताई फिरू देऊ नका? कधी म्हणलो? उलट मी आपणच चॅनलले सक्सेस झाले. मी सांगितलं त्यावेळी हे बरोबर नाही, प्रत्येकाला अधिकार आहे, असं फिरू न देणं हे अधिकार आहे प्रत्येकाला. पण तुम्ही ज्या वेळेस विरोध केला, उपोषणाला नाव ठेवलं, त्यावेळेस विरोध केला. अजून तुम्हाला एकदा म्हणलं नाही पंकजाताईला पाडा किंवा महाविकास आघाडी पाडा, एकदा बी नाही. पण हे आम्हाला माहिती आहे, हे वेळ निघून गेली की असं होणार. तुम्ही जो कोण म्हणतो ना त्यासाठी ते मारू दे, मारून टाकणार आहे मला. अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी, पण मग हटायला तयार नाही. मला बिलात नाही येऊ देणार तुम्ही. तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे. तुमच्याकडे बी लोक आहेत ना. तुमची गुंडगिरी किती दिवस आम्ही सहन करणार आहे? तुम्ही गुंडगिरी करताय किती दिवस? आमच्याकडे खुंकार लोक आहेत हो महाराष्ट्रभर. एवढं कच्चा लेचा पेचा नाही आहे मराठाने. तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं, तुमच्या नेत्याला मुंबईत फिरायचंय, तुमच्या नेत्याला पुण्यात संभाजीनगरला फिरायचंय. मला बिलात नाही देणार ना. हे धमक्या टाकायला लावा लागलेत काय बहीण भाऊ संकट गेल्यावर? हे खेळायला लागलेत काय असले राजकारण? तुम्ही लागले खूप करा फेडायला मराठीचा असा. याच्यासाठी मराठ्यांच्या नेत्यांनी बीडच्या मदत केली काय? व्यासपीठावर बसायला जागा नव्हती. किंवा अपमान आहे मराठ्यांच्या नेत्याचा. हार आहे मराठ्यांच्या नेत्याची. मी नाही हटत, मारायला भेट नाही. मी मरायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे. मराठा माझं रक्षण करायला मराठा समाज खंबीर आहे राज्यातला. माझं रक्षण करतोय मराठा समाज. गरज नाही मला कोणा संरक्षणाची. खंबीर आहे माझं. बघू किती दिवस सण होता. त्या लेकराची तरफड व्हायला लागली वर. कसं काय SP साहेब त्यांची 307ची नोंद घेत नाहीत? कसं काय गुन्हे दाखल करत नाहीत? गृहमंत्री साहेबांचं राज्य आहे ना. का नाही चाललंय? निवडणुका झाल्या की हे असं करणार. निवडणुका आली की मराठीची लई गरज आहे. परत मराठ्यांचेच संपवणार. यासाठी मराठीत लोक नेते मोठे करायला लागलेत का? आमदार वारे आमदार बघा. मराठीत जात संपली तुम्ही संपला. तुम्हाला झाडूनच घ्यायला लागेल तिथं. वाशाने इथून मागे बी तुमच्या कानफडाला रिवायलर लावलेले आहेत. वासावं जरा असला शान इथं. मला शांतता नाही करायची. बघणार आहेत आम्ही किती दिवस सहन होतोय. हे किती दिवस दोघं बहीण भाऊ कार्यकर्त्याच्या हाताने मराठ्यावर हल्ले घडून आणते. जवळ सहन नाड्याला येते त्यावर कटतील मराठीचं. हा उभा महाराष्ट्र बघतो. सगळ्या महाराष्ट्रात नजरा बीडकडे आहेत. काय काय व्हायला लागले. प्रचंड खतखत निर्माण झाली मराठ्यात.
बघा काय करायचं, दोघं बहीण भाऊ ठरवतील, आमचा नाविलाज आहे. दादा 8 तारखेची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.